निवडणुकीत हिरो बनण्यासाठी देवाभाऊचा न्याय, हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेंचा एन्काउंटर, विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र. बदलापूरच्या शाळेत चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अक्षय शिंदे याचा महायुती सरकारच्या काळात पोलीस एन्काउंटरच्या माध्यमातून सोक्षमोक्ष लागला होता. मुंब्रा बायपास चकमकीत अक्षय शिंदे मारला गेला. मात्र या प्रकरणात नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने हा संपूर्ण एन्काउंटर बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी हा अहवाल सादर करण्यात आला आणि यामध्ये अक्षय शिंदे याच्यासोबत गाडीत असलेल्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी बळाचा वापर करून त्यामुळे अक्षयच्या मृत्यूसाठी हे 5 पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत असे चौकशी अहवालात म्हटलेलं आहे आणि यावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या संदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी 5 पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आलेला आहे आणि त्याप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचं फॉरेन्सिक अहवालात नमूद झाले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काउंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आलेला आहे. त्यावेळेस आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो का हा एन्काउंटर नाही, हा त्याचा खून आहे. पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत, 6 आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता. त्यावेळीची आमची भूमिका होती, त्यावर टीका पण झाली आणि जे एकूणच चित्र रंगवल्या गेलं आणि त्यामध्ये RSS आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते, संस्था चालक, त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न होता असं त्यावेळेस आमचं स्टेटमेंट होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर.